नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला एका पवित्र ठिकाणी घेऊन जात आहे आणि ते पवित्र ठिकाण आहे तळेरान. आणि तळेरानला आहे काळूबाईचं मंदिर. आज आपण ते एक्सप्लोअर करणार आहे. तर आता सकाळचे 8 वाजले आहेत आणि आज आपण निघालेलो आहे मस्त या डोंगर रांगातून मस्त आनंद घेत आपण तळेरानला जात आहे. तर चला आपण पुढच्या सफरची सुरुवात करूया. काही तासांचा प्रवास केल्यावर ते येऊन पोहोचतो एका पवित्र ठिकाणी. आणि हे पवित्र ठिकाण आहे तळेरान. या ठिकाणी श्री काळूबाई आईचं मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि आपण सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि पाऊस पण होता, भिजतच आलोय आपण. चला, काय हरकत नाही. आणि आपल्या सोबत आहेत हे काका आहेत, चिल्लेवाडीचे आहेत. काका, कसं वाटलं तुम्हाला इथं येऊन? तर काका काही बोलत नाही. तर जाऊ दे. काका हाय करा. आणि ही आहे धनश्री. आणि आता आपण वर जात आहे. आणि हे आहे श्री काळूबाई मातेचं मंदिर तळेरान. या ठिकाणी प्रवेशद्वार आहे. तर वरती आपण जात आहे. वरचा आपण परिसर आपण तुम्हाला पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर वरती येत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतात तर हे बोर्ड दिसतात आणि त्यावरती आई पक्ष्यांची काही चित्रे आणि त्यांची माहिती दिलेली आहे. तर या दोन्ही बाजूने घनदाट जंगल आहे आणि या घनदाट जंगलातून हा पायरी मार्ग आपल्याला घेऊन जातो आपल्या आईच्या गाभाऱ्यात. वरती काळूबाईचं मंदिर आहे त्या ठिकाणी वरती घेऊन जातो. 15-20 मिनिटाचं आहे. हे बघा, पक्ष्यांची काही चित्र आणि त्यांची माहिती दिलेली आहे. खूप सुंदर. तर आपण 15-20 मिनिटं वरती या पायऱ्यांचा मार्ग चढून आल्यावरती या मंदिरात येऊन बसतो. तर हे आहे काळूबाईचं मंदिर. आणि आपण आता पहिलं दर्शन घेऊया, मग तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवूया. माघ पौर्णिमेच्या दिवशी आणि नवरात्रीचे 9 दिवस काळूबाईच्या मंदिरात भक्तांची खूप गर्दी असते. विशेषतः माघ पौर्णिमेला यात्रेच्या दिवशी हजारो भाविक नाशिक, इगतपुरी, कसारा, पुणे, मुंबई तसेच इतरही गावांमधूनही येतात. कोणी नवस करायला तर कोणी नवस फेडायला. हौसे नवसे इथे यात्रेला सर्वच असतात. त्याचप्रमाणे हजारो लोक या यात्रेला बाहेर गावावरूनही जमा होतात. या काळूबाई पूजेचा मान गावातील घोडे, कारबळ आणि काळे घराण्याचा असतो. त्यांचे हस्ते दिवशी पूजा केली जाते. नवरात्र आणि यात्रेला काळूबाईंच्या मूर्तीला चांदीची मुखवटे लावली जातात आणि उत्सवानंतर
ती मुखवटे काढून ती पुजारी आपापल्या घरी नेऊन त्यांची रोज पूजा आरत्या करतात. पुजारी वेगवेगळ्या वाड्यांमध्ये राहतात आणि काही पुजारी कोकाटे वाडी, दांडाची वाडी, नानाची वाडी, घोडेवाडी, वसईवाडी या वाड्यांमध्ये राहतात. तर मित्रांनो, आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि हा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे. घनदाट जंगल आहे आणि मध्ये आपली काळोखाई बसलेली आहे आणि आता आपण जात आहे खाली. तर पाऊस पण चालला आहे. तर चला लवकर, आता भिजत चालू आहे तर भिजत नाही गेलं पाहिजे, त्यामुळे खाली जाऊन थोडं थांबूया आणि पाऊस उघडला की जाऊया.